योग्य त्याची हायाबुसा घेऊन आलाय. ओके, तर हिला आता बाय बाय करूया. हे तर मित्रांनो, काही प्लॅन जे बनवलेले असतात ते 1 आठवडा अगोदर आणि काही प्लॅन बनवलेले असतात ते 2 दिवस अगोदर. पण आजचा जो राईडचा प्लॅन आहे तो आहे 2 वाजता. तर रात्री 2 वाजता आणि आता वाजल्यात 7. सो मीटिंग पॉईंट होता इकडे आपल्या नाहूरला आणि मी थांबलो आहे. श्रीची वाट बघतोय. तर श्री नेहमीप्रमाणे लेट आला. 7 वाजताचा टायमिंग होता आणि आता वाजल्यात 6:15. ऑल सेट आहे. कुठे जायचं आहे? फक्त जव्हारला जायचं. पण तिथे जाऊन काय करायचं हे मला माहिती नाही. हा प्लॅन पूर्ण श्रीच आहे आणि 100 वर्ष आयुष्य. आम्ही आज लेट नाही झालो. आम्ही आज लेट सांगितलं ते लेट झालं ते सांगितलं. काय लेट नाही, 7चं टायमिंग दिलं, 5 मिनिटं लेट आलं फक्त. लेट असं. तर श्री आले आणि योग्य त्याची हायाबुसा घेऊन आलाय. माझी हायाबुसा घेऊन आलोय कस्तुरी विथ सॅटिस्फे आपला पॅनियर. पागल ऐसी गाडी की भागती भी नहीं. आता वही लेके जाने का ना सीधा. चल वही जाते फिर. नको जाऊ दे. का नको, एवढी पण चांगली नाही पडत. श्री आलाय, योग्य आलाय, म्हणजे आज फुल धमाल होणार आहे. काय धमाल म्हणजे काय, राडाच करणार आपण. मला सांग, आपली किती महिन्यानंतरची राईड असेल? वर्षानंतरचे असेल झाल्या. जास्तच असेल. आपण लास्ट कुठे, मला प्रबळगड नंतर मला काय आठवतच नाही. त्यानंतर तुला मी बोललो 5 मिनिटात 5 मिनिटात. त्याच्यानंतर मी वर्ल्ड टूरला गेलो. कुठे गेलं? वर्ल्ड टूरला. ओके, तर आपण आता आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे, 2 दिवस ॲक्च्युली आहेत. आणि हा प्लॅन जो झालेला तो पूर्ण श्रीचा होता आणि रात्री प्लॅन झाला आहे. हा माझा श्रीची मैत्रीण आहे, तो आपली ओळख नाही आहे पण हळूहळू होईल. 2 दिवस आहे, तो ओळख नक्की करून घेऊ आणि निघूया. आता आपण लेट होतो, एक काम आहे पुढे आणि नंतर योग्य येणार आहे ॲज अ पिलियन. बाईक ड्रॉप करायचे. फायनली आपण आता आपल्या डेस्टिनेशनकडे निघालो, जो आहे जव्हार. जव्हार. तर हे जे डेस्टिनेशन आहे आजचं जव्हार, ते माझ्यासाठी पहिल्यांदा आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा त्याच्या व्हिडिओ नाहीच अगोदर. तर एकंदरीत नवीन रूट, मजा येईल. चलो फिर मोरया. आता मी आहे ठाणे 3 नाक्याला आणि इकडे आलं तर एक वेगळीच वाईब्स येतात यार. कारण की माझं लहानपण इकडेच गेलं आहे आणि खूप साऱ्या आठवणी आहेत ह्या एरियामध्ये. डॉमिनरची जी मजा आहे ना ती फुली लोडेड, म्हणजे पूर्ण त्याला टुरिंग सेटअपला आल्यावरती जो काय लूक येतो यार जबरदस्त येतो. आणि ह्या अशा रोडवरती जिथे हे कोरलेलं असतं कन्स्ट्रक्शनच्या अगोदर, तिथे गाडी थोडी स्कीट होण्याची भीती असते आणि ह्या रोडची मला खूप जास्त भीती आहे. लाल भुंद असा सूर्य आणि हा असा रोड, हे असे मित्र, अजून काय हवं आयुष्यामध्ये. हो हो, काय सीन आहे. माझ्या राईट साईडला बघा, डोंगराच्या मागे सूर्य लपला आहे आणि ते बघायला किती चांगलं वाटतंय. तर आता आपण नाशिक हायवे सोडला आहे आणि आता ह्या छोट्याशा गावामधल्या रोडला आलो आहे आणि हा असाच रोड राहणार आहे थोडा वेळ असं आम्हाला कळलं आहे. गुगल मॅपने आम्ही चाललो आहे जव्हारच्या दिशेने. अराऊंड 10 किलोमीटर झाले असतील आणि हा जो रोड आहे ना ह्या 2 पाईपलाईनच्या मधूनच आहे. स्ट्रेट आहे 10 किलोमीटरच्या वरती झालं आहे. तर हा रोड आहे, त्याला बोलतात पाईपलाईन रोड. फेकत नाही पाईपलाईन आहे म्हणून, ऑलरेडी याला बोलतात पाईपलाईन रोड. कारण की पुढे जो आहे तो तिकडे आपला तलाव आहे, धरण आहे आणि त्याचा पाण्याचा सप्लाय जो आहे तो पूर्ण ठाण्यावरून मुंबईपर्यंत जातो. तर ही अशी पाईपलाईन आहे. ज्या पाईपलाईनच्या मधून आपण चाललेलो इतका वेळ, तिथून आपण लेफ्ट घेतलाय आणि ह्या छानशा अशा सुंदरशा रोडला आपण टच झालोय आणि इथून आता जव्हार आय थिंक अजून 1.5 तास लागेल. ओ तर यार काय वाटते यार, अशा 2 साईडला झाडी असेल आणि मधून जर रोड असेल, वा क्या बात आहे. ब्रेकफास्ट झाला आहे, लाईट खाल्लं आहे. कारण की काय झालेलं आहे ॲक्च्युली, काल मी जे होतं ते नॉनव्हेज खाल्लेलं आणि त्यामुळे काय झालं थोडंसं गॅस टाईप वाटतं आहे. तर जेलोसिल खाल्लेली आहे आणि आता आपण पोहे खाल्ले, चहा पियालो आहे. तर आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला निघूया
आणि राईड कंप्लीट करूया. 12 वाजेपर्यंत पोहोचायचं. त्याच्यानंतरचा पुढचा जो काही प्लॅन असेल तो मी तुम्हाला सांगतो. बाय द वे व्हाईट कलर कसं वाटतं, मी जास्त घालत नाही पण आज भरपूर दिवसांनी हा दिसला आणि त्यामुळे ते इस्त्री विस्कटले. तर कमेंट्स करा कसा आहे व्हाईट कलर ते बोलू शकतो. मला काय मजा येते माहिती का, कारण की हा जेव्हा ना तेव्हा बघू सिंगलच जातो. आज फर्स्ट टाइम असं डबल आहे. हां, मी तुम्हाला बोललेलो मगाशी पण की मी पिलियन ॲज अ पिलियन मी आय थिंक बाईक घेतल्यापासून हे दुसऱ्यांदाच असेल आणि 2 वर्षानंतर असेल. कारण मी कोणाला घेऊन जात नाही, काय करणार, सिंगल लाईफ. तिसऱ्या वर्षी त्या राईडला 2 वर्ष झाले काय आपण महडला गेलेलो ते. आपण महडला गेलेलो गणपतीला, ते स्पीड ब्रेकरवाला सीन. आता एका अशा ठिकाणी पोहोचलो जिथून आम्हाला घ्यायचं जव्हारसाठी लेफ्ट. या स्पीकरवरती मस्तपैकी गाणी लावलेली, योग्य मागे बसलाय आणि त्यामुळे व्लॉग नाही केला कारण कॉपीराईट इश्यू. एकतर इन्कम नाही, त्याच्यामध्ये हे आलं तर आता काय होणार. मी श्रीसाठी थांबलो आहे कारण श्रीचं काय आता नवीन बाईक आहे, ब्रेकिंग पिरियड आहे, त्यामुळे त्याचा स्पीड लिमिट जो आहे तो अराउंड 50च असणार, त्याच्यावरती नाही खेचायची गाडी. त्यामुळे आम्ही पण सुद्धा व्यवस्थित चाललो आहे. तर जस्ट पुढे आलो त्याला क्रॉस करून. उन्हाळ्यामध्ये असतात आवळे आणि ह्या गावाचं नाव आहे कावळे. तांबडमाळ, कोकणीपाडा, कोकणीपाडा, कोकणीपाडा. कोकणी लोक नावं कशी असतात ना, म्हणजे असं कोकणीपाडा का, कोकणीपाडा कोकणातले लोक राहतात म्हणून ते असं काय काहीतरी एकदम गावाला पण काहीतरी अर्थ असतो. आता माझ्या गावाचं नाव आहे ते चिंचवाडी, म्हणजे गावाचं नाव आहे तळे आणि वाडीचं नाव आहे चिंचवाडी. पण तिथे चिंच भेटतात की नाही मला माहिती नाही. एक चिंचेचं झाड आहे पण ते आहे कासारवाडीत. अरे फनी. आणि त्याच्या अगोदर आहे एक जांभूळवाडी, पण तिथे जांभळं भेटत नाही. त्याच्यानंतर आहे चंदनवाडी, तिथे चंदन भेटत नाही. आणि तिथं चंदन भेटलं असतं जर आपला विरप्पन आपल्या खेडमधला असता. आता एक फोटो काढतो आणि तो तुम्हाला बघायला भेटेल इंस्टाग्रामवर. आपल्या MI रायडर या इंस्टाग्राम हँडलचं नाव आहे. तिकडे जाऊन तुम्ही फोटो बघू शकता, तिकडे जाऊन मला तुम्ही फॉलो करू शकता, जेणेकरून आपल्या ज्या राईड्स असतात आपल्या ज्या राईड्स असतात त्याची पूर्ण अपडेट्स आणि आपलं काय चालू आहे, आपलं एखादी राईड कुठली येणार आहे किंवा काय झालेलं आहे, व्हिडिओ अपलोड झालेला आहे की नाही, हे सर्व आपल्या त्या इंस्टाग्रामवरती येतं. तर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर नक्की जाऊन तिकडे फॉलो करा आणि हॅव यू एन्जॉय. जेव्हा मी लहान होतो काही वर्षापूर्वी, त्यावेळी माझं कन्फ्युजिंग वर्ड्स होतं ते म्हणजे वॉटरमेलन आणि त्याच्यामध्ये वॉटर लेमन. तर हे असं कन्फ्युजिंग वर्ड होतं. हे आता मी का सांगतोय कारण की आता मी थांबलोय कलिंगड खायला मराठीवर. अजून श्री. तर काय बाला जाऊ दे, आपल्याला नाही बोलत आहे. तर थांबलोय कलिंगड खायला. गारेगार असं थोडं गरमी आहे आणि पाणीसुद्धा पियाचं होतं. सो सजेस्ट केलं की आम्ही कलिंगड खाऊया. कसं आहे, बढिया, पैसा वसूल एकदम क्वांटिटी आली रे. पोट पण भरतं आणि तहान पण भरतं. सीन असा झाला की माझ्या मूर्खपणामुळे की आपण म्हणजे चालूच नव्हतं केलं आणि मी मस्तपैकी 1 मिनटं बोलत गेलो आणि त्याच्यानंतर कळलं की आपण व्हिडिओ चालूच नव्हता केला. तर ह्या अशा वायके बरोबर असल्यावरती असंच होतं माझं, म्हणजे संख्येचा परिणाम बोलतात ना असा. व्हायरस गेला का तुझ्यात? हा, व्हायरस बरोबर. तर श्री आता आपली रेप्सॉल झालं होतं, मी चालवतो डॉमिनार. डॉमिनारबद्दल आपण थोडं काही बोलूया, ते बोलूया आपण मोटो ब्लॉगमध्ये. आणि काय काय सेटअप केलं, काय टुरिंग सेटअप, हे सर्व मी सांगणार आहे. आणि मस्तपैकी आपलं कलिंगड खाऊन झालेलं किती फास्ट बोलतं कारण आपल्याकडे आलेली एनर्जी कसली 100 रुपयाची. आणि ते 50 रुपयेच खाल्ले, ते 50 रुपये आपण घेतले पार्सल हॉटेलमध्ये, म्हणजे अर्धच कलिंगड खाल्लंय. तर चला जाऊया मस्तपैकी. हा रोड आहे आणि डांबराचा आहे. चलो, तर हिला आता बाय बाय करूया. म्हणजेच आता आपली CBR रेप्सॉल चालवतोय श्री आणि फर्स्ट टाइम चालवतो मी CBR. अरे बिंदास चालव कारण मी तुझी नवीन चालवतोय. तू घाबरायला पाहिजे. तर आपली ब्रँड न्यू डॉमिनार 400 आपण चालवतोय आणि योग्या पिलियन बसतोय. परत तसंच. हां, तू थोड्या वेळ चालव, मी मागे बसतो. मला अजिबात आवडत नाही. बट हे
सर ही फुली लोडेड डॉमिनार 400. चला, आणि कॅमेऱ्याच्या पुढे मी पहिल्यांदा आहे, पण कॅमेऱ्याच्या मागे मी 2-3 वेळा चालवले. चला नवीन बाईक एक्सपिरियन्स घेऊया. श्रीले पैसेवाला पैसे बघ. तर फायनली मी तुम्हाला एक सांगतो की ही जी डॉमिनार आहे ती आहे नवीन मॉडेल 2019चा ग्रीन कलर, आणि सर्वात ॲट्रॅक्टिव्ह कलर म्हणता येईल डॉमिनारमध्ये. हा रायडिंग पोस्चर जो आवडला डॉमिनारचा यार, सुपर्ब आहे. ॲज अ टुरिंग मशीन बोलता येईल ह्याला, एक बजेटमध्ये आपल्या. ही जी डॉमिनार आहे ती पूर्ण मॉडिफाईड डॉमिनार आहे आणि पूर्ण टुरिंग सेटअप ह्याच्यावरती इन्स्टॉल केलेला आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला असाल श्रीचा, आपण ज्यावेळी डिलिव्हरी घ्यायला गेलेलो आहे ह्या बाईकची, आणि ह्याच्यावरती जे जे आपल्या टुरिंगसाठी इम्पॉर्टन्स गोष्टी आहेत, जसे की लगेज असेल, हँडल बरायझर असेल, हा मोबाईल माउंट आहे, हे सर्व आपण इन्स्टॉल केलेलं त्याच्या अगोदर. आणि त्याच्यानंतर आपण बाईकची डिलिव्हरी घेतली. तर हे सर्व पार्ट्स असतील. जर तुम्हाला हवं असेल डॉमिनारसाठी तुमच्या, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे माझ्या शॉपचा, तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. थोडासा प्रमोशन मागता अपना शॉप का. बजाजचे स्पेअर पार्ट्स हे खूप स्वस्त आहेत आणि लगेच अवेलेबल होतात, आणि मेंटेनन्स कॉस्ट पण एवढा नाही आहे बजाजसाठी. मस्तपैकी गाणी ऐकत ऐकत आता आमचं डेस्टिनेशन जे आहे ते उरलं आहे फक्त 12 किलोमीटरवरती. आता थोड्याच वेळात म्हणजे एक 20 मिनटामध्ये आम्ही पोचू. तर श्रीची जी डॉमिनार आहे ती मी अराऊंड आता 12 ते 13 किलोमीटर चालवली. तर ह्या 12 ते 13 किलोमीटरमध्ये ह्या बाईकला जज करणं इतकं सोपं नाही आहे, आणि ते योग्य पण ठरणार नाही, कारण की आता ती आहे ब्रेकिंग पिरियड्स होती. तर मला असं वाटतं की ह्या बाईकमध्ये जे जे टुरिंगसाठी आपल्याला पाहिजेत ते सर्व ह्या बाईकने फुलफिल केलेले आहेत. तर फायनली आपण पोचलो आहे आणि एकदम आरामात आलो आहे 12:30ला. या मी गावाला खेळला आणि हा साताऱ्याला रिटर्न केला असता एवढ्या वेळा. पण आम्ही मस्तपैकी फोटोशूट वगैरे सर्व करत, म्हणजे राईडची ॲक्च्युली एन्जॉय करत आलो, कारण की आपल्याकडे पूर्ण उद्याचा दिवस आहे आणि आजचा दिवस सुद्धा आहे. तर आत्ता प्लॅन आहे जेवणाचा, आणि ही ते व्हिडिओ एंड करणार आहे कारण खूप मोठी होईल. त्यापेक्षा मी बॅक टू बॅक व्हिडिओ टाकेल आणि ह्याचे 2-3 पार्ट्स जे येतील ते तुम्ही बघा, एन्जॉय करा. आणि आजची राईड आम्ही खरंच एन्जॉय केली, आणि ॲज अ रायडर बघितलं की हा सर्व पसारा असतो सर्व सेटअपचा. आणि इथे सर्व पहिले गॅजेट्स मेन जे असतात ते चार्जिंगला लावले पाहिजेत, कारण त्याच्यावरती आमचा जीव आहे पहिला. बाकी सर्व तर ह्या व्हिडिओची एंड आपण इथे करूया. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही स्टार्ट जो असेल तर आम्ही जेवण करू, आणि त्याच्यानंतरचा काय जो प्लॅन बनतोय त्याच्यानुसार आम्ही पुढे प्लॅन करू. तर वायके हो, बाय. मजा आली तुझ्या मागे बसून, एक्सपिरियन्स होता यार. आता जे आम्ही साईट सीइंग करणार आहे ते मी आता ह्याच्या मागे बसणार आहे. तर जरा पण चांगली वाटली. श्रीची डॉमिनार चालवली, शेवटचा सेशन जो होता 30 किलोमीटरचा, आणि तुम्हाला सांगितलं काय जे होतं ते. आणि बघा दुसऱ्याची कोणाची गाडी चालवली ना, ती दुसऱ्याची गाडी आपल्याला प्रत्येकाला चांगली वाटते, आवडते. हा, आणि मला नाही आवडली, ह्याला नाही आवडली कारण CBR याने चालवली, पण ह्याला नाही आवडली. काय त्याची त्याची चॉईस आहे. मला सर्वच गाड्या आवडतात, कारण काय म्हणतात मजा केली. मला डॉमिनार जसं पाहिजे होतं तसं टुरिंग सेटअप झालेलं आहे. आणि बजेटमध्ये बोलाल जर आपल्याला टुरिंग बाईक पाहिजे तर ह्याची तुम्ही बजेट ठेवा अराउंड 3 लाखमध्ये तुमच्या बाईक सकट एक्सेसरीज विथ एक्सेसरीज तुम्ही एकदम जबरदस्त बाईक बनवू शकता तुमच्या बजेटमध्ये. तर ह्या व्हिडिओचा एंड करूया आपण इथे, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ते जव्हार. ओके, जव्हारचे जे काही एक्सप्लोअर करायचं ते करणार आहे. माझा फर्स्ट टाइम आहे इकडे, तर बघूया आपला जव्हार पुढच्या पार्ट्समध्ये. तर आतापर्यंत जी राईड एन्जॉय केली असेल तर काय करायचंय, लाईक करायचं आहे, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वायकेचा चॅनल बघा, श्रीचा चॅनल बघा, आणि ते सुद्धा मराठीमध्ये व्हिडिओ बनवतात. जर तुम्हाला माहिती नसेल, असं होणार नाही की तुम्हाला माहिती नाही, बट जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती, ह्याच्या चॅनलची लिंक असेल आणि ह्याच्या चॅनलची लिंक असेल ती असेल डिस्क्रिप्शनमध्ये. तर बाय. पॉईंट आहे, एक जयसागर डॅम आहे आणि शिरपामाळे, असे 5 ठिकाण आहेत या दिवसांमध्ये बघण्यासारखे. त्यापैकी समजा तुम्हाला जयविलास पॅलेसला जर जायचं असेल तर आपल्या गेटवरून सरळ गेल्यानंतर अर्धा किलोमीटरच्या अंतरावर